हॅलो. हॅलो, श्री स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ ताई. बोला ताई. पहिल्यांदाच फोन लावला मी, पहिल्यांदाच लागला. स्वामींची कृपा सगळी. खरंच, खरंच स्वामींची कृपा आहे. आता कुठून बोलता सांगायचंय ताई? असेल ना, माझं माझं हे तिसरा का चौथा अनुभव आहे तुम्हाला सांगायचा. माझ्याकडे आहे नाव. तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा कुठून बोलता काय काय ते. त्याची मला अडचण नाही बरं का. माझं सगळं अनुभव चांगलंच आहेत. हा सांगा ना मग कुठून बोलता काय. मी सोलापूर मधून बोलते ते. बरं बरं. काय अनुभव आहे ताई? अनुभव म्हणजे आता आम्ही तुम्हाला म्हणलं नाही मी टेस्ट बेबी करायला गेलतो. हो 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 हो. मुलीला लगेच त्याच महिन्यात दिवस गेले. राहिलंय. हा 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 हा. आणि बर. आता तिला तसली चाचणी करायला सांगितली होती 60,000 रुपये भरून. अरे बापरे. हा कशासाठी आहे ते? की बाळाला काय आहे का म्हणून. हा 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 हा. पण ते सगळं रिपोर्ट नॉर्मल चालत आहे. अरे वा. आणि फक्त एका थोडासा म्हणजे 5 ते 10% ते दाखवते ते. काय दाखवतंय? थोडा म्हणजे 5-10% त्यात जरा थोडासा हे दाखवलाय अंश. अच्छा. हा हा हा. ते पण ते डॉक्टर म्हणतात ते होऊन जाईल, त्याची काही काळजी करण्याची गरज नाही. हा काही नाही. स्वामी सेवेत आहे ना ताई. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. विश्वास. हा. हा आणि आणि नंतर आपलं आम्हाला म्हणजे अशी भीती वाटायला लागली ना, तिचं पहिलं बाळ तसं झालंय म्हणल्यावर. हो हो हो. मग आम्ही लगे प्रदीप दादांना फोन केला. बरं. हा हा. प्रदीप दादांनी सांगितलं एक नवनाथचं पारायण करा हम्म हम्म हम्म. आणि तारक मंत्र जेवढा जास्तीत जास्त घेता येईल एवढं घेऊन त्याचं तीर्थ घ्या म्हणलं. अच्छा. हा. ते तुमची जबाबदारी माझ्यावर लागली म्हणलं. आई ग बघा. आणि ते म्हणलेलं ना, असं दिवस गेल्यानंतर भेटायला या 3 महिने झाल्यानंतर. हा हा हा. पण तिला कसं डॉक्टरने प्रवास करू नका म्हणून सांगितलं. बरं. हा हा हा. त्यामुळे आम्हाला तिकडे जाताच आलं नाही. नंतर मी असं रिपोर्ट आल्यानंतर फोन केला दादांना. हम्म हम्म. मग दादा म्हणलं तिला 6वा महिना चालू आहे म्हणलं, तुम्ही हलू नका जागचं. हम्म हम्म हम्म. फक्त एक तिला पारायण करायला सांगा म्हणलं हम्म नवनाथ हम्म. साराचं आणि तारक मंत्राचं तीर्थ घ्या. हम्म असं हम्म. सगळं आमच्या दोघीचं बोलणं चाललेलं. हा मग तिला काय म्हणलं, अगं सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्यात, मी बेसन लाडू घेऊन अक्कलकोटला जाऊया आपण म्हणलं. हा ती हा सोलापूरलाच राहते ना हा. बरोबर. मुलगी. हा हा. ती मग म्हणली तिथं जवळ आहे तिथून. हो तिथून जवळ आहे. बरोबर. मग ती हा म्हणली तुझी इच्छा आहे तर ये इथं, म्हणजे आपण करून मग जाऊया म्हणली. हा 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 हा. मग मी आमच्या गावासनं तिकडे गेली तिच्या तिथं. हा दुपारी बेसन लाडू केलं, स्वामींच्या पुढे ठेवलं हा. आणि स्वयंपाकाला घातलं. जावाय कंपनीतनं आल्यानंतर म्हणलं जायचं अक्कलकोटला. अच्छा. हा हा. तर स्वयंपाक झाल्यानंतर मी ती लाडू उचलायला गेली ना ताई, हा. तर त्यात आपली कोंबडी कशी अशी पक्षी चोच मारतो, हो 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 हो. पक्षीचंच मरत. हा. असं एका लाडवावर 2 चोच मारल्यासारख्या होत्या. अय्या. आणि ती मी मुलीला म्हणलं, अगं दीदी आपल्या घरी स्वामी आलते हो म्हणलं, प्रसाद ग्रहण केलाय स्वामींनी. अय्या. किती छान बघा. ती तर एवढ्या मोठ्याने रडायला लागली, म्हणली कसं आलं आणि कुठून आलं आणि आपण लक्ष दिलं नाही. अगं म्हणलं ती काय आपल्याला दिसण्यासारखं असतं का ग, स्वामींची शक्ती म्हणजे. बरोबर. त्यांची शक्तीच वेगळी असते. खरंय. आणि नंतर मग आम्ही संध्याकाळी तसंच अक्कलकोटला गेलो. खूप गर्दी होती. हा जवळ हा 2 दिवस अमावास्या पुढे राहिलेली ना, हा 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 हा. त्यामुळे खूप गर्दी होती. तरी पण आम्ही असं जरा वेळ लागला, 1-1.5 तास दर्शनाला. हा हा आणि मग दर्शन हे घेऊन घरी आलो. हा. आणि तिला आता जरी आपण ती आठवण केली की नाही ताई, असं हा असं आहे, ती हा. म्हणती तसलं माझ्या पुढे काढू नका काय सुद्धा. आई ग. ती म्हणती माझा पूर्ण विश्वास स्वामींच्यावर आहे म्हणती. बरोबर बरोबर. मग मी काय असं डगमग. पाहिजे. पूर्ण आणि स्वामींवर विश्वास पाहिजे. बारामतीचं ते एवढे मोठे डॉक्टर आहेत की नाही, त्यांच्या 100% टेस्ट बेबी सक्सेस आहेत त्या ताई. अच्छा. हा हा. मग ते मग काय म्हणलं, हा. आपण ही करू म्हणलं, असं खाली करूया म्हणलं, 28 आठवड्यापर्यंत चालतं खाली केलं तरी. का बरं खाली करायचं? ती थोडासा ही निघाला होता म्हणून. असं नाही होत आई. प्रत्येक गोष्टीवर उपाय आहे आणि स्वामी आहेत ना. आणि मग ती डॉक्टर काय म्हणलं, तिचा हा. आठवड्याला बीपी चेक करा. अच्छा. हा हा. ती टेन्शन घेईल म्हणली. तर बर. ती एक काय म्हणली घरी आल्यानंतर आम्हाला, हा म्हणली मी
टेन्शन घेणाऱ्यातली मुलगी नाही, मी स्वामीच्या मातीत जन्मलेली मुलगी आहे म्हणली. काय मस्त उत्तर दिलं हो तिने. हो म्हणजे मी स्वामींच्या मातीत जन्मलेली मुलगी आहे म्हणली. बरोबर बरोबर म्हणली मी काय बिपिन ही वाढून देते म्हणली माझा. बरोबर. मस्तच मस्तच. आणि ती दररोज आता एवढी सेवा करते की नाही ताई, आता बघा सोमवारी ती लावणार आहे नवनाथ ग्रंथाचं पारायण. मला म्हणली तू ये आता सोलापूरला. हा 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 म्हणजे आता कसं तिला 7वा महिना लागणार आहे, ती म्हणते माझी कंबर ही लय दुखते आता, मला लय वेळ बसून जमत नाही. बरोबर बरोबर. काळजी हम्म. घ्यायला आता गेलंच पाहिजे. हा 7वा महिना लागलाय ना. हा 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 जा मग जरा तिनं आता तिच्या जवळ थांबा. म्हणजे कसं तिचं असं कमरेचा त्रास होतो. आता ते वजन असतं ना ताई. हा मग वजन थोडस असतं. घरातलं पण करावं लागत असेल तिला. मग थोडी मदत होऊन जाते आईची. हा आणि ताई आम्ही म्हणजे अशी गंमत म्हणून काय केलं होतं, हा हा माझा पण नातू 2.5 वर्षाचा आहे मुलाचा. अच्छा अच्छा हा हा अहो ते पण इतकं स्वामी सेवा करतं की नाही, हा मुद्रा कर म्हणलं की मुद्रा करतो. अय्या बघ. हा तारक मंत्र लागलं म्हणा येत नाही की नाही, तरी तोंडातल्या तोंडात गुणगुणत बसतं. अरे वा. तोंडातल्या तोंडातलं की म्हणणार आजी बाप्पाचं लागलंय, स्वामीचं लागलंय असं करतं. अय्या हो. आणि मग आम्ही म्हणलं बघूया ग म्हणलं दीदी, आपण टेस्ट करायची ठरली म्हणल्यावर बघू चिठ्ठ्या स्वामींच्या पुढे ठेवूया म्हणलं. हा टेस्ट करू का नको म्हणून स्वामींना विचारूया म्हणलं आपण. हा हा आणि त्या स्वामींच्या पायाजवळ चिठ्ठ्या ठेवल्या आणि त्या माझ्या नातूला उचलायला लावले की नाही ताई, हा तर टेस्ट नको म्हणूनच सांगितलं. टेस्ट मग टेस्ट आम्ही करायची गरज नाही म्हणून चिठ्ठी त्यानं उचलली. बघा किती छान ताई. काय आणि पाहिजे तर अजून. आणि नंतर ती आम्ही बारामतीला गेलो, तिथे तिची सोनोग्राफी केली, तर ती पण मॅडम लगी म्हणली बाळ छान आहे म्हणली, हा त्याची काही गरज नाही म्हणली. बघा पण ती छानच राहणार ताई. तिचा एवढा स्वामींवर विश्वास आहे. हो लय विश्वास आहे, हा दिवसभर मग तिला स्वामींच याच्यापेक्षा चालू अजून असतं. काही वेगळं नाही. सुंदरच ताई. दास दिगंबर आहेत ना, हा तिचं ती दिवसभर कंटिन्यू ऐकणं चालू असतं. हो. हो दिवसभर. ती पण अरे जॉब करत होती, पण आता आम्ही तिला सोडायला लावलाय, अकॅडमी शिकवायला जात होती ना. अरे वा. ती म्हणजे पण चांगली बीएससी बीएड आहे शिकलेली आहे. ताई. काय. बीएससी बीएड केली ना तिनं पण. मग एवढी हुशार मुलगी आहे. ती काय मग आमच्या इथली लोक नावं ठेवते, ती म्हणते तिचं वय आहे का एवढं स्वामी सेवेत जायचं आणि असं करायचं आणि तसं करायचं. हा तिनं पूर्ण स्वामीलाच वाहून घेतलंय. ती कुणाचं काय बोललं तरी ती म्हणते बघून घेतलं स्वामी. अगदी बरोबर आहे. ती सुंदर कुणावर सुंदर. लक्ष देत नाही. असंच पाहिजे असंच पाहिजे. आणि एवढी क्वालिफाईड मुलगी आहे, काय टेन्शन घ्यायचं. नाही अहो ताई, स्वामींच्या कृपेने सगळं कुटुंबच म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगीच आहे, पण सगळं स्वामींच्या कृपेने छान आहे बघा. मग राहणारच ताई. कारण स्वामींच्या अहो सेवेत आलेले आहेत तुम्ही. आणि एवढे तुमचे मुलं पण त्यांना प्रॉब्लेम येणारच नाही. आता आमचं हे रिटायर झालं ना गेल्या वर्षी, हा 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 तर आमच्या अपेक्षेपेक्षा 10 ते 12 लाख रुपये जास्त भेटलेत ताई. काय म्हणता. हो. हा त्यांनी जे धरलं होतं ना पैसे, हा 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 त्यापेक्षा 10-12 लाख. पण आम्ही सगळं असं दानधर्मावरच घालवतोय बरं का ताई. हो का. हो. स्वामींच्या आमच्या गावात मंदिर आहे छोटंसं, त्याला जीर्णोद्धार करायला पैसे दिले. हा स्वामींच्या पौर्णिमेला एक जेवण दिलं तिथं. हो आणि परत आमच्या इथं ज्योतिबाचं मंदिर आहे, तिथे एक जेवण दिलं. परत हा त्यांना ती भांडी ही थोडी कमी पडत होती ना, हा हा पातेली हा ही. हा ती हा पातेली दिली घेऊन तिथं. बापरे बघा. म्हणजे ती काय म्हणतात, आपण हे पैसे आपल्या डोक्यात नव्हतं, घेत नव्हतं येतील एवढे पैसे म्हणून. हा 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 दान धर्मावारी जाय ना तर म्हणतात. बरोबर मग कसं शेवटी ताई या स्त्रियांची बुद्धी जरा हीच असते ना अपुरी. बरोबर. मी काय म्हणलं तर म्हणतात मग एवढं पैसेच नाही भेटायला पाहिजे होतं. ताई मी जरा 2 मिनिटात फोन करते. वडिलांचा फोन येत आहे. सासूबाई म्हणजे 84-85 वयाच्या आहेत त्या. अरे वा. हा त्या तुमचं. पण खूप काटक आहेत त्या बरं का त्या सुद्धा. हो ना. हो आता मी एकटी असते ना इथं, हा तर जमल एवढं सगळं काम करणार. काय म्हणता. हो. बापरे. मग त्या कुठे आहेत आता. हे तर माझ्याजवळच असते त्या. हो का. हो माझ्यापाशीच असतात. मस्त असं ताई. हे मग ती भाग्य काय करू लागतं. म्हणते ती स्वामी सेवा करती. हा. मग आजीला नीट सांभाळ. अरे बाबा म्हणलं कवा त्यासनी काय मी म्हणते म्हणलं.
मग तुझी स्वामी सेवा स्वामी मानून घेणार नाही तर बरोबर. कोण बोलतं असं? पोरं. मग चांगले आहेत मुलं तुमचे? हो, लय लाडकी आहे ती आजीची. अरे वा. लय आजी लय लागते त्यांना. असंच पाहिजे, असंच पाहिजे. म्हाताऱ्या माणसाला दुसरं काय लागतं हो ताई? नाही नाही, लय लय लाड करते त्या आजीचा. अरे वा. नातू सुद्धा एवढा आहे, पण आधी पंजा आजीला दिला का खाऊ विचारतो. पंजा आजीला हा नेऊन चारणार, तोंडात घालणार. आणि किती हा, ना ताई घराला भूषण वाटतं ना वयस्कर लोक असले तर. हो की. मग काय ते जरा हे करायला लागतं तर मी म्हणते गप्प बसा, स्वामी सेवेत म्हाताऱ्या माणसांची सेवा केलेली चांगली असते मी म्हणते. अगदी अगदी खरंय. मी म्हणते तुमची आई असून तुम्ही असं करता, मग मी कशी करायला पाहिजे. खरंय. तुम्हाला स्वामींचं मन आहे तुमचं हो ताई. नाही होत आहे जशी स्वामी सेवेत शिरले का ना, असं एवढं चांगलं झालंय का नाही. मग म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त स्वामींनी दिले. काय अजून हवं सांगा. जेवढी अपेक्षा नव्हती ह्यापेक्षा जास्त दिले. मग आणि तेच ना. माझ्यामुळं खूप जण सेवेत आली ना. हा बरोबर. ते- माहेरची आली, बहिणीच्यातली आली, तिथलं अरे शेजार पाजारी सगळी. अरे वा. हो, लय लय माझ्यामुळे सेवेत आली ती. हेच पुण्य आहे ताई, दुसरं काही नसतं. आणि सगळ्यांचं म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलीला तर टीबी झाला होता, त्याच्या मिस्टरला आधी झाला हा. आणि नंतर तिला झाला बापरे. आणि नंतर तिच्या मुलीला झाला. अय्या. हो, मुलगी किती आहे? यंदा 12वीला तर आहे. ओ. आणि ती फक्त मला काय म्हणली, मावशी तू अक्कलकोटला चालली म्हणजे म्हणली मला एक फोटो तरी आणखी स्वामींचा. हा 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 हा. आणि त्यांची आहे जॉईंट फॅमिली. अच्छा. हा हा. आणि मग ती म्हणायला लागली हे फोटो आणल्यामुळेच घरात एवढा त्रास व्हायला लागला, असं व्हायला लागलं. अगं बाई. हा, हा कधीतरी आपल्यात असली दुखणी होती का, टीबी ही आता ते रोग सुद्धा राहिला नाही म्हणायला लागली तिला. हा हा पण हा. काय नाही ताई, आता तिचं पण इतकं छान चाललंय का नाही. मग होऊन सारखा जाईल फोन येतो, सगळं म्हणती व्यवस्थित. मावशी तू मार्ग लय छान दाखवला म्हणती. म्हणले आता आम्हाला पण स्वामींच्या शिवाय करमत नाही म्हणली. हो ना. किती छान. त्यांना पण इतकं वेड लागलंय स्वामींचं. सातारला ते राहते ती किती हा. लांब कृष्णी मठात जावं लागतं, पण ती दर गुरुवारी मठात जाते तीच. हो. हो, दर गुरुवारी जाते ती मठात. तिचं किती मिस्टर छान. पण तिला घेऊन जातात, म्हणतात चल. अरे वा. लय छान चाललंय त्यांचं पण मग आता. आणि असे ती काही पण करायचं असलं तरी मला फोन करते, मावशी मला स्वामींचं असं करायचंय, काय हा. सांगू कसं करू. आमच्या गावातलं पण केंद्र आहे ना ते स्वामींचं, हा हा. इतकं छान चाललंय का नाही. हो. हो, आणि लय कोण छान चाललंय. चालवतं ताई ते? आमच्या इथलेच एक सर आहेत आणि त्यांची मिसेस. अच्छा. हो का. हा, लय छान केंद्र चालवतात ते पण. अरे वा. सगळ्यांना समजून सांगणार, सगळ्या सेवा देणार. बापरे. हा, सेवा त्या पण देतात दिवशी ते? हो, काल भैरवाष्टकाची त्या दिवशी आम्ही रविवारी 21 आवर्तनं घेतली काल भैरवाच्या मंदिरात. वा. आणि आता मस्तच. पण दिंडोरीला पण आम्ही जातो. हा ह्याला पण नरसोबाच्या वाडीला पण जातो, गाणगापूरला पण जिथं पारायण चालू असते ना हा 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 तिथं हा. आम्ही जातोच. खूप चांगलं करताय ताई, खूप चांगलं करताय. ते काय मग मी म्हणते स्वामी तुम्हीच एवढी बुद्धी देताय, तुम्हीच माझ्याकडून सगळं करून घेताय. अगदी पण अगदी खरंय. पण फक्त हे आम्हाला त्यांच्याशिवाय नाही होत ताई. हो, नाही होत अहो. आपण नुसते बावलेत. बाहुले बाहुले आहे आपण. खरंय. इतकं वेड मला पण लागलंय की नाही ताई स्वामींचं. आता मी 4 वर्ष झाली सेवेत आहे की नाही. हा हा हा. पण ते उठता बसता झोपता ते स्वामीच असते सारखं. आणि घरातलं काम तर काय ताई कधी होऊन जाते हे सुद्धा कळत नाही. हो, त्या ह्याच्यामध्ये असलो ना आपण खरंच कळत नाही ताई. आणि कधी लोड पडलाय असं वाटत नाही, काय नाही, काय नाही. आज हा. आपण एवढं काम केलंय आणि एवढा लोड पडलाय असं काय नाही. फक्त आता सवय कशी लागली, स्वामी अमकं करायचंय, स्वामी तमकं करायचंय. हा. आता स्वामींना सांगूनच सगळं करायचं. स्वामींना सांगूनच सगळं करायचं आता. किती छान वाटतं ताई बघा असं ऐकलं ना, की नाही समाधान होतं. समाधान म्हणजे काय बोलायचं काम नाही हो. अगदी. आणि ज्याला कळलंय त्यालाच खरं स्वामी सेवा ताई. हो, हो. हे अगदी बरोबर. पण ज्याला स्वामींनी घेतलंय ना सेवेत, त्याच्यासारखं सुंदर आयुष्य नाही कोणाचं. नाही नाही.
आमचं मिस्टर इतकं चिडचिड करायचं का नाही, हा हा. ते पण कॅशियर होतं बँकेत. काय म्हणता? हा कॅशियर होतं. ती 1,00,000 मला वाटतं 27,000 रिटायर झालं ते. बापरे. हो एवढं त्यांना पेमेंट होतं. वा आणि आता बी 47,000 रुपये पेन्शन बसते. वा वा वा, किती सुंदर होताई. आणि त्यामुळं त्यांचा जरा स्वभाव चिडका आहे, पण मी दररोज स्वामींना म्हणते, स्वामी स्वभावात बदल करा, स्वामी स्वभावात बदल करा. लय म्हणजे लय चिडका येतं. थोड्या अरे थोड्या गोष्टीवरून चिडीला जातात. नाही, हळूहळू होऊन जाईल ताई, पण शांत होतील बघा. ते काय मग मी दररोज तारक मंत्राचं पाणी त्यांना करून देते. स्वभाव असतो एखाद्याचा, त्याला काही आता पर्याय नसतो. नाही अहो म्हणजे कसं लय म्हणजे लय चिडका येतं. हो. कसं मीच म्हणती माझं नशीब मला स्वामींनी सेवेत घेतलं, नाहीतर आमच्या दोघांचं पटलं नसतं शेवटपर्यंत. हो ना. हो का मग काय. बघा, ते पण आता स्वामींनाच कसं काळजी आहे. सेवेत आले त्यामुळे काय बी म्हणा मी ऐकलंच नाही असं म्हणते. हा, असा असा विचार करायचा. बरोबर बोललात तुम्ही. आणि स्वतः आमच्या सासूबाई म्हणते त्या, हा ती म्हणून तुझ्यापाशी टिकली रे म्हणते त्या, दुसरी टिकली नसती. हा ना. हो म्हणतात ते बरं, दररोज भांडण दररोज ही लागली असते म्हणते. दुर्लक्ष करते बुवा ती असं. दुर्लक्ष म्हणजे ऐकायचं आलं नाही कुणाला म्हणतात कुणास ठाऊक. सोडून द्यायचं. पण एक एक त्यांचं हे चांगलं आहे बघा, मी जिथं स्वामीला जायचं म्हणते का नाही हा, तिथं कधी आडवं येत नाही तर हे घे पैशांचा म्हणणार. घेऊन जातात हा. हो घेऊन जायचं. असं गाणगापूरला नरसोबाच्या वाडीला गेलं तरी ते सरांची गाडी घेणार, सर आमचं शीट घेऊन जावा म्हणणार. अरे वा. असं कधी आडवं नाही तर कधी पडत. स्वामी हम्म. सेवेत कुठे बी गेले तरी जा. मग ते चांगलं आहे ना ताई. हे हो पण काही स्वामीच्या कमी सेवेला नाही. अजिबात आडवं पडत नाही तर. हम्म. एवढं केलं तरी आपल्याला समाधान आहे ना. हो मग त्यातच मी लय समाधानी आहे. मी म्हणते एवढा चिडका स्वभाव आहे पण मला अडवत नाही तर कुठं जाताना. हा, खरंय. जा सोडवा येणार जरा आम्ही असं रानात राहतो ना 2-2.5 किलोमीटर रस्त्यावर जायला लागतं. हा हा हा. पण ती गाडी घेऊन तिथपर्यंत सोडवा येणार. जावा म्हणणार. हो. हो हो. अरे वा. मग एवढं त्यापेक्षा मग केलं काय. तरी आपल्याला समाधान वाटतं ना ताई. हो समाधान वाटतं. हो. लय खरंय समाधान खरंय. वाटतं. आता ती काय मग असं काय बोललेल्याचं पण काय वाटत नाही. जाऊ दे म्हणते आपल्याला पाहिजे ते करतं ते. बरोबर, अगदी. त्यामुळं काय बोललेल्याचं म्हणजे मनावच मी घेत नाही. हा, बोला नाहीच काय घ्यायचं मनावर. काय दुर्लक्ष बोलायचं ते करणं बोला. संसारात हेच आहे ना ताई, ऍडजस्टमेंट हेच महत्वाचं आहे. आणि कसं आहे असं तुमचा अनुभव ही जरी लावलं का नाही, हा मी कसं आता कपडे धुवाय बसली अनुभव लावून बसती, भांडी घासाय बसली अनुभव लावून बसती. हा 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 हा. मग ती शांत होऊन तेवढं पुरतं ते अनुभव ऐकणार. अरे वा. हा म्हणणार काय ग झालं त्या ताईचं, त्या ताई काय ग अनुभव सांगत होत्या, असं विचारणार मग. अय्या, म्हणजे ऐकतात तेवढं ते. ऐकतात हम्म. ऐकतात आणि दररोज त्यांना कशी सवय आहे 3-3:30 ला उठायची. अच्छा अच्छा. हा 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 मग 3-3:30 ला उठलं ते हा सगळी जेवढी स्वामींची गाणी आहेत की नाही हा हा तेवढी हा. सगळी गाणी ऐकत बसतात. हो. हो अरे वा. तारक मंत्रापासून जी सुरुवात करणार ती सगळी सगळी स्वामींची गाणी ऐकणार आणि हा. मग झोपणार 5:30-6 ला. बापरे, चांगलंय म्हणजे. भक्ती हो मार्गात आहेत ते. आहेत आहेत भक्ती मार्गात आहेत. हम्म. फक्त जरा स्वभाव चिडचिड आहे. हा ठीक आहे, तेवढं आता आपल्याला ऍडजस्ट करणंच आहे. आणि विशेष म्हणजे ते काय म्हणलं मला पण एक माळ घेऊन ये आता. हो का. तू केंद्रात जाती मला पण एक माळ आण म्हणलं ना, आता दररोज एक माळ करतात मुजरा करतात. बापरे. आता त्यामुळे लय असं समाधान वाटतं मनाला. मग खरंय काय जी त्याची आवड नव्हती ती आवड लागली मी म्हणते. ताई, सगळं तुम्ही मिळवलं. हो स- की. सगळं मिळवलं ताई तुम्ही. लय सुंदर. धीरे धीरे ताई आणि सगळं स्वामींना बोलून बोलूनच बरं का हो ताई. हो ना. हो स्वामी तुम्ही स्वामी तुम्ही. हा, सुंदर सुंदर ताई. मी शेअर करते हा ताई. हो चालतंय चालतंय. हा आभारी आहे बरं का ताई. हा? फोन पहिल्यांदाच लावला आणि उचलला. नाही नाही नाही, हे स्वामींचीच इच्छा अपेक्षा असते, नव्हती आपण फोन कोण नाही उचलायची. ताई. हो की ते तर आहे स्वामींचीच मर्जी सगळी असते. खरंय खरंय. खूप त्याची छान ताई. प्रदीप दादांना पण फोन लावला म्हणलं फक्त म्हणलं स्वामी फोन उचलू द्यावं म्हणलं खूप गरज आहे आता दादांची. नाही, उचलतील. स्वामींची इच्छा शेवटी. हो उचलला की अहो दादांनी पण फोन उचलला लगेच. हा मग, किती छान ताई. मी शेअर हो करते हा.
चालतंय हं, चालतंय श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ. ताई. हा श्री स्वामी समर्थ.